पुढची बातमी बिबट्याचीच आहे। बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एकदा एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मात्र तरीही बालक भक्षक बिबट्याची दहशत काही कमी होत नाहीये। ग्रामस्थही बिबट्याच्या हल्ल्यांमुळे आक्रमक झालेले आहेत। राज्यात बिबट्या मुलांच्या जीवावर कसा उठलाय पाहूयात या रिपोर्टमधून। हा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश आहे एका आईचा, जिच्या पोटचा गोळा तिच्या डोळ्यांसमोर बिबट्यानं उसातून ओढत नेला। तिनं जीवाची बाजी लावून बिबट्याचा पाठलाग केला खरा, मात्र ती त्याला जिवंत परत आणू शकली नाही। आता आपल्या बळी गेलेल्या मुलासाठी तिनं फोडलेला टाहो हृदय पिळवटून टाकणार आहे। जुन्नर पारगावमध्ये शेतमजूर महिला जयश्री कापरे यांच्या 8 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। पोटासाठी बिबट्याच्या दहशतीत जगणाऱ्या या आईच्या वेदना हेलावून सोडणाऱ्या आहेत। पोरगी गेली पाणी आणायला, चोर ओढत घेतला, त्याच्या पाठीवर उडी टाकली, मी पण नाही वाचला। मोरगा सोडवून आणला मी, दगडी बिगडी टाकून, पण उसात ओढत गेला त्याने। माझा पोरगा तरी द्यावा ना, त्याच्या बिबट्याला मारवा तरी। जिकडं तिकडं सोडून देत आमच्या पोटाला, आम्ही कुठं जायचं? आज आम्ही कामगिरी करून पोटा भरता। कधी काळी जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करणारा बिबट्या आता शेत शिवारात हैदोस घालू लागलाय। नरभक्षक बिबट्या आता कुत्र्यांऐवजी लहान मुलांनाच आपली शिकार बनवतोय। संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक गावातही 4 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे बिबट्याला ठार करण्याची मागणीच ग्रामस्थांनी केली आहे। ज्यानंतर संगमनेरमध्ये नागरिकांनी जनआक्रोश मोर्चा काढत बिबटेमुक्त तालुका करण्याची मागणीही केली आहे। उमऱ्यातून पोराला उचलून नेले वाघांनी। प्रशासन वाघासाठी सुरक्षा देतंय, मग मुलांना काय करायचं? आम्ही कोंडून ठेवायचं का? आम्ही दर दिवस सांगतो काहीतरी करा। आमच्याच स्वतःच्या गावात 40-50 बिबटे असतील, कसं आम्ही राहायचं शेतकऱ्यांनी? आमच्या परिसरात कमीत कमी 40 ते 50 बिबटे आहेत। रोज वावर आहे त्याचा। सकाळी संध्याकाळी 6 वाजले की बिबट्यांचा वावर सुरू होतो। आमची प्रमुख मागणी अशी आहे का त्या बिबट्याला जेरबंद करा आणि त्याला जागेवर ठार करा, अशी आमची एक प्रमुख मागणी आहे। राज्यात कोकणापासून विदर्भापर्यंत आणि खानदेशापासून मराठवाड्यापर्यंत सर्वत्र बिबट्यांचा धुमाकूळ वाढलाय। वन विभागानं जागोजागी बिबट्यासाठी पिंजरे लावले, मात्र तरीही बिबट्याचे हल्ले काही थांबलेले नाहीत। अशातच अनेक ठिकाणी बिबट्यानं लहान मुलांवर हल्ला केल्यामुळं बालक भक्षक बिबट्याची दहशत थांबवणं आता वन विभागापुढे मोठं आव्हान ठरलंय। राज्यात बिबट्याच्या हल्ल्यात वर्षभरात 68 जणांचा मृत्यू झालाय। त्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 20 ते 25 महिला आणि वयोवृद्धांचा समावेश आहे। तर वन विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत जवळपास 43 मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यात 2024 मध्ये जुन्नर वन विभागात 6 बालकांचा मृत्यू झालाय, तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान 3 मुलांचा मृत्यू झालाय। संगमनेर आणि जुन्नर मध्ये अवघ्या 2 दिवसात 2 चिमुकल्यांचा बळी गेलाय। त्यामुळे या मुलांच्या आईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबता थांबत नाहीयेत। पण नाही वाचला, सोडवून आणला मी, दगडी बिगडी टाकून, पण उसात ओढत गेला त्याने। लोकांना घराबाहेर पडणंही बिबट्यामुळे कठीण झालंय। त्यामुळे आता प्रश्न उरतोय बिबट्याच्या बंदोबस्ताचा आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा। आता तरी सरकारला जाग येणार का आणि ठोस उपाययोजना केल्या जाणार का, हाच खरा सवाल आहे। जुन्नरहून रोहिदास गाडगेसह सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर।